व्हॉट म्हणजे इज म्हणजे नेम म्हणजे युअर म्हणजे माय म्हणजे एवढं पाठ झालं. आता पहा व्हॉट म्हणजे काय, व्हॉट म्हणजे नेम म्हणजे नाव, इज म्हणजे वाक्य कसं बनल. व्हॉट इज युअर, युअर म्हणजे काय, व्हॉट इज युअर नेम म्हणजे तुझे नाव काय आहे. बरोबर आहे. व्हॉट म्हणजे काय, तुझे नाव काय आहे. समजलं. युअर म्हणजे तुझे, फादर म्हणजे बाबा, मदर म्हणजे ब्रदर म्हणजे बरोबर आहे. सिस्टर म्हणजे, स्कूल म्हणजे, क्लस्टर म्हणजे केंद्र, क्लस्टर म्हणजे ब्लॉक म्हणजे, आणि डिस्ट्रिक्ट म्हणजे चंद्रपूर. आपल्याला एवढे शब्द माहित आहे. प्रश्न तसंच तयार होते, उत्तरही तसंच येते. फक्त ब्रदर जर विचारलं तर तुमच्या उत्तरातही ब्रदर असेल. जसं मी आता एखाद्याला विचारतो, आरती स्टँड अप, व्हॉट इज युअर सिस्टर नेम, व्हॉट इज युअर ब्रदर नेम, व्हॉट इज युअर स्कूल नेम. म्हणजे मी शब्द बदलवले, तुम्ही जर शब्दाकडे लक्ष ठेवले. स्कूल म्हटलं तर तुमच्या लक्षात आलं का शाळा विचारताय सर, ब्रदर म्हणलं तर भाऊ विचारताय सर, मदर म्हटलं तर आई विचारताय. हे कशा पाहिजे झालं, आपण जे शब्द पाठ केले तुम्ही त्याच्यामुळे. कारण तुम्हाला माहित आहे ब्रदर म्हणजे भाऊ होते, स्कूल म्हणजे शाळा होते, क्लस्टर म्हणजे केंद्र होते. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. बरोबर आहे. आता प्रश्नही झाला. आणि माय, माय म्हणजे तिने उत्तर कसं दिलं, माय ब्रदर नेहमी काय आहे तिच्या भावाचं नाव, जोरात बोल ना. माय ब्रदर नेहमी विराज असं तिने उत्तर दिलं. बरोबर आहे. अशी म्हणे तुझ्या आईचं नाव काय, मयंक तुझ्या बाबाचं नाव काय, दुसरी शिवण्य आहे तुझ्या ताईचं नाव काय किंवा बहिणीचं नाव काय, आर्यन तुझ्या आजोबाचं नाव काय. हे बदलत आहे. पण मी सगळे विचारताना काय तू न विचारतो. म्हणजे प्रश्न करताना मी वाट, वाट हा म्हणजे वाट म्हणजे काय, काय, वाट म्हणजे काय, काय, काय. ठीक आहे. नेम म्हणजे नाव, असं लक्षात ठेवा लागेल. नेम म्हणजे नाव. इज म्हणजे आहे, इज म्हणजे आहे. ठीक आहे. व्हॉट इज युअर म्हणजे, युअर म्हणजे, युअर म्हणजे आवाज नाही येत आहे. युअर म्हणजे तुमचे असं येत. ठीक आहे. आणि माय म्हणजे, आता मला विचारला एखाद्यानं प्रश्न विचार, कोणी कोणाला विचारायचं, विचार माझं नाव विचारा, कसं विचारा, कसं विचारा. मला प्रश्न करा ना. आता मी तुम्हाला प्रश्न करत होतो, उभे राहून विचारा. विचार, कोणी विचारा. माझी राजेश. समजलं. आता मी यू वापरला का, यू वापरला नाही, कारण प्रश्न तिने मला केला, प्रश्न तिनं मला केलाय म्हणून मी मायनं उत्तर दिलं. माय नेम इज राजेश. बरोबर आहे. हे लक्षात ठेव. ठीक आहे.